जे महाराष्ट्र मित्रांनो, तुकडाबंदी कायद्यात एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. त्या संबंधित एक विधेयक महाराष्ट्र विधानसभेत मंजूर करण्यात आलेलं आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, तुकडाबंदी शिथिल करणारे विधेयक जे महाराष्ट्र विधानसभेत मंजूर करण्यात आलेलं आहे. त्याचा नेमका आणि प्रत्यक्ष फायदा असा आहे, की आता सातबारा स्वतंत्र नाव लागणार आहे. मालकाचं संबंधित मालकाच्या नावावर स्वतंत्र सातबारा मिळणार आहे. त्यासोबतच आता काही महत्त्वपूर्ण या तुकडीबंदी कायद्यात बदल करून हे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलेले आहे. जसं की या विधेयकाचं नाव होतं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता विधेयक. दुसऱ्यांदा सुधारणा करून हे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये सुमारे 60 लाख कुटुंबांना आधी आणि जवळपास 3 कोटी नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा मिळाला आहे. गुंठेवारी किंवा लहान भूखंडावरील जे मालकी हक्काचे प्रश्न आहेत ते सुटण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. म्हणजे लहान भूखंड म्हणजे खरेदी विक्री करण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे. आणि त्याचसोबत अकृषी परवानगीची क्लिष्ट प्रक्रिया सुद्धा संपलेली आहे. म्हणजे येणेवारी प्रक्रिया आता मंजूर मिळणार आहे या विधेयकाअंतर्गत. जसं की एकदा जर तुम्हाला नियोजन प्राधिकरणाने परवानगी दिली ना हरकत प्रमाणपत्राची, तर नियम मंजूर होणार आहे. त्यासोबतच तुम्हाला एकदा स्टॅम्प ड्युटी भरून सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे आणि लाखो कुटुंबाचे स्वतंत्र सातबारा उतारा मिळवण्याचे स्वप्न साकार होणार आहे या विधेयकाअंतर्गत. म्हणजे विधानसभेत मंजूर झालेलं आहे. त्यासोबत जे मालकाची जमीन आहे त्याचा आता स्वतंत्र सातबारा मिळण्यास मार्ग मोकळा झालेला आहे या विधेयकाअंतर्गत. जे जाचक अटी होत्या या विधेयकात ते कमी करून हे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलेलं आहे आणि संबंधित 60 लाख कुटुंबांना याचा नक्कीच लाभ मिळणार आहे. तुकडेबंदी कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करून हे विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं मित्रांनो. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.